Hello friends and a warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर द फॉल ऑफ ट्रॉय हा वाचणार आहे. हा चॅप्टर म्हणजे काय, ट्रॉय एक सिटी होती, एक शहर होतं. खूप समृद्धी होती, सुख समृद्धी होती सगळ्यांमध्ये, पण कशा प्रकारे त्याचं पतन होतं ह्याच्यावरती आधारित आहे. एक युद्ध होतं त्यांच्यामध्ये आणि कशा प्रकारे त्या सिटीचं पतन होतं यावरती बेस्ड हे फॉल ऑफ ट्राय आहे. तर चला वाचूया. फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्म अप एक्सरसाइजेस अँड देन वी विल इनिशिएट विथ द स्टोरी. सो वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. द फॉल ऑफ ट्रॉय चॅप्टरचं नाव आहे, म्हणजे ट्रॉयचं पतन. चिटचॅट मध्ये बघा काय आहे. डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी एपिक्स और मायथॉलॉजिकल पोएम्स? काय तुम्हाला एपिक्सच्या कोणत्या कहाण्या किंवा कोणत्या मायथॉलॉजिकल पोएम्स, मायथॉलॉजिकल म्हणजे ज्या जुन्या आणि धर्माशी कोणत्या अशा प्रकारच्या गोष्टींशी रिलेटेड असतात असे, जे खूप वीर असे किंवा अशा कहाण्या ज्या प्रेरणादायक असे आणि आपल्या धर्मांशी पण जोडलेल्या असे, तर अशा काय तुम्हाला कोणते एपिक्स माहिती आहे? जसं की आपल्याकडे आहे रामायण, महाभारत, हे सगळे त्याच्यातच येतात. हु इज युअर फेवरेट मायथॉलॉजिकल कॅरेक्टर? तुमचा मायथॉलॉजिकल कॅरेक्टर कोणता फेवरेट आहे, तुमचा आवडता कोणता आहे? जसं की मला कोणी विचारलं तर मला कृष्ण हे खूप आवडतं. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचंही सांगू शकतात आणि काही कोणते होऊ शकतात. व्हॉट डू यू लाईक अबाउट द कॅरेक्टर? तुम्हाला त्यांच्या कॅरेक्टरचं काय आवडतं? हु इज युअर फेवरेट वॉरियर? फेवरेट वॉरियर कोण तुमचं? योद्धा. वॉरियर म्हणजे कोण? योद्धा. तर इफ यू विल आस्क मी, आय विल से माय फेवरेट वॉरियर इज अर्जुन. अर्जुन हे माझे फेवरेट वॉरियर आहे. खूप कारण की साहसी होते आणि त्यांनी हर परिस्थितीचा सामना केला. इफ यू कुड विजिट अ प्लेस इन द एन्शियंट वर्ल्ड और द मायथॉलॉजिकल वर्ल्ड, विच प्लेस वुड यू चूज? जर तुम्हाला असा मौका मिळेल, असं होऊ शकते की तुम्ही जुन्या काळात जाऊ शकेल, अशा मायथॉलॉजिकल काळात, तर तुम्ही कोणत्या जागी जाणं पसंत कराल? कुठे कोणची जागा चूज कराल? विच इव्हेंट वुड यू लाईक टू सी? आणि कोणता इव्हेंट आहे जो तुम्ही पाहणं चाहाल? तर दिस आन्सर यू कॅन गिव्ह इट बाय युअर सेल्फ, कारण की हा सगळ्यांचं आपले आपले ओपिनियन्स असतात, मत असतात, तर ते आपलं तुम्हाला तुमच्या हिशोबे आन्सर द्यायचा आहे. नेक्स्ट बघा, बिल्डिंग अ स्टोरी. बिल्डिंग अ स्टोरी मध्ये काय करायचं, मी हे पूर्ण वाचत नाहीये, तुम्हाला ह्याचं सांगतेय सार. एक ग्रुप बनवा 7 मुलांचं, ठीक आहे ना, 7 किंवा 8चं. एक तुम्ही जे आहे एक त्यातनं एक लीडर करा आणि तो लीडर काय करेल, सगळ्यांना एक एक चिट देईल. प्रत्येक चिटमध्ये अशा प्रकारे 1 to 7चं असं लिहिलं राहिलं काही ना काही. वन्स देअर वॉज अ हू लिव्हड इन अ, तर 1 नंबर ज्याला मिळाला तो हे ह्याच्या पुढे लिहिलंय. हू लिव्हड इन अ, जे सेकंड नंबर मिळाला ज्याला चिट ते हे लिहिलंय. 3 नंबरचं ज्याच्या मिळाला तो हे लिहिलंय. अशा प्रकारे 1 ते 7 हे लिहिलंय. त्यानंतर तो जो लीडर असेल तो एक एक करून सगळ्यांच्या चिटा उघडेल आणि वाचेल. तर अशा प्रकारे काय होईल, पाहिले की एक स्टोरी काय मिळते का, स्टोरी मिनिंगफुल आणि इंटरेस्टिंग स्टोरी बनते का, आणि नसेल बनत तर मग त्याला बनवलं जाईल. जसं वन्स देअर वॉज अ, तर कोणी लिहू शकतं किंग, कोणी लिहू शकतं बॉय, वन्स देअर वॉज अ डॉक्टर, काही पण लिहू शकतं. मग हू लिव्हड इन अ, हू लिव्हड इन म्हणजे हू लिव्हड इन अ सिटी, टाउन, विलेज, किंवा सगळ्यांचे उत्तर वेगळे असतात. तर अशा प्रकारे काय काय येतं आपल्या समोर हे पाहणं खूप गंमतदार पण असेल, कारण की कोणाचे आन्सर्स खूप जे लिहिलं असेल ते मजेदारही असू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही करून पहा आणि त्याच्यामध्ये खूप मजा येईल आणि त्यांनी काय होईल, तुमची व्होकॅब्युलरी पण वाढेल आणि बघू शकता की काय चेंजेस केल्याने ह्याची एक कहाणी बनू शकते. तर हे तुम्ही बघू शकता. नाव वी विल स्टार्ट आवर चॅप्टर द फॉल ऑफ ट्रॉय, म्हणजे ट्रॉयचं पतन. 2 पार्ट्स मध्ये आहे हे चॅप्टर, part 1 and part 2. So today we will start with part 1. The Iliad is the story of Ilium or Troy. इलियड ही जी कहाणी आहे ही कसली आहे, इलियम और ट्रॉय अशा नावाच्या शहराची आहे. याला ट्रॉय शहर पण म्हणत होते आणि इलियम पण म्हणत होते. तर ही इलियड कहाणी आहे इलियम किंवा ट्रॉयची. अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर. हे ट्रॉय जो होता हे एक रिच म्हणजे एक श्रीमंत ट्रेडिंग सिटी होती, व्यापारी शहर होतं असं, इन एशिया मायनर. एशिया मायनर मध्ये होतं, नियर द नॅरो सी. आणि नॅरो सी, नॅरो म्हणजे काय, जसं वाईड रुंद असतं ना, रुंदचं अपोजिट अरुंद. तर अरुंद अशा प्रकारचे एक समुद्र होतं, म्हणजे थोडं कम्पॅरेटिव्हली छोटं समुद्र होतं, ठीक आहे. आणि अशा प्रकारे हे एक ट्रेडिंग सिटी होती. दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. आणि हे जे सी होती,
ही लीड करत होती एजियन या जागेपासून ब्लॅक सीला. तर हे जे आहे मिळवत होती. तर अशा प्रकारचं हे शहर लोकेटेड होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड. हे जे जागा होती ट्रॉय ही वेल सिच्युएटेड, चांगल्या प्रकारे चांगल्या जागी सिच्युएटेड होती, कारण की ह्याच्या चारीकडे खूप चांगलं धनधान्यशी भरपूर होतं, हे आता आपल्याला कळले. सो इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर. व्यापारच्या दृष्टीने आणि ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टींनी ही जी जागा होती खूप छान बसलेली होती. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी. या सिटीच्या समोर, या शहरच्या समोर ते समुद्र होतं. ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. जिथे ज्या जहाज होते ते तिथे सेल करत होते, तिथे थांबत होते ट्रॉय शहरचे, कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. आणि त्या जहाजांमध्ये काय राहत होतं? गुड्स म्हणजे माल राहत होता विविध प्रकारचा, आणि ग्रेन राहत होतं म्हणजे अनाज राहत होतं, अन्न राहत होतं. तर हे त्या जहाजावरती येत होतं. ऍट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. मागच्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला अशा प्रकारचं काय होतं? समुद्र होतं. आणि मागच्या साईडला जे सिटी होती ट्रॉयची, मागच्या साईडला होतं माउंट इडा, म्हणजे एक पर्वत होतं इडा नावाचं, त्याचं हाय पीक म्हणजे उंच शिखर होतं त्याचं. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि तिथून नद्या आणि स्ट्रीम्स म्हणजे झरणे वाहत होते त्या पर्वतावरनं. द व्हॅलीज अमंग द हिल्स वर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आता ते जे पर्वत होते तिथे जे व्हॅलीज होत्या त्या छान म्हणजे की पाण्याने भरलेल्या आणि फर्टाईल होत्या, उपजाऊ होतं, म्हणजे चारीकडे उपजाऊ जमीन होती त्या व्हॅली पर्वताच्या आसपास. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स. जे उपजाऊ जमीन होती तिथे कॉर्न जे असतं ते उगवलं जात होतं. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मीडोज. आणि जे हिरवी जे गवत होती तिथे जे कॅटल्स असतात ते जे आहे फीड करत होते, ते राहत होते. म्हणजे ज्याला आपण पाळतो वगैरे, तर ते कॅटल्स होते. वाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल. आणि हिलचे जे स्लोप होतं म्हणजे असा जो ढलान होती तिथे जे आहे शीप ज्या आहेत त्या राहत होत्या. तर अशा प्रकारे खूप समृद्ध जागा होती जिथे की शेतकरी आणि नदी, पाणी, हिरवळ सगळंच काही होतं, म्हणजे आणि अॅनिमल्स पण होते, तर सगळंच काही होतं. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. आता ही जे ट्रोजन सिटी होती तिच्या चारीकडे जे आहे एक ह्यांनी स्ट्रॉंग वॉल, एक खूप मजबूत भिंत उभी केली, कारण की त्याच्या कारणाने काय होय की नो एनिमी शुड अटॅक. कोणताही जो एनिमी आहे, त्यांचा शत्रू आहे, त्यांच्यावरती अटॅक ना करू शके, त्यांच्यावरती आक्रमण ना करू शके. शुड अटॅक देम फ्रॉम द सी. समुद्राच्या साईडने येऊन आणि त्याच्याकडनं कोणी अटॅक ना करू शके ह्याच्यासाठी त्यांनी त्या चारीकडे एक खूप मजबूत भिंत बनवली होती, कारण की मागच्या साईडला तर तसंच पर्वत होतं, तिथून कोणी येऊ नव्हतं शकत. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. आता ती जी भिंत होती ती इतकी जास्त स्ट्रॉंग होती, इतकी मजबूत होती की लोक त्याच्यावरती उभे राहू शकत होते. स्टँड म्हणजे उभे राहणं, सीट म्हणजे बसणं, बसू शकत होते, अँड वॉक ऑन इट, आणि तिथे चालू फिरू पण शकत होते. इतकी मोठी आणि इतकी मजबूत भिंत होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन. आणि जे मोठे मोठे त्याचे जे दारं होते, दरवाजे होते, ते उघडे राहत होते. अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड कम इन एज दे प्लीज. आणि लोक त्या म्हणजे की दारं जेव्हा उघडे राहत होते, लोक बाहेर जात होते, सी शोर वरती, समुद्राच्या किनाऱ्यावरती बसत होते, राहत होते, आणि त्यांना छान वाटत होतं. जेव्हाही ते चाहे तेव्हा बाहेर जाऊ शकत होते, आत येऊ शकत होते. कम इन एज दे प्लीज, जेव्हाही जसं त्यांना चांगलं वाटत होतं. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज. पण वॉर टाइम, युद्धच्या वेळेस हे जे गेट्स आहेत हे बंद राहत होते. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि तेव्हा हे जे सिटी होती ही जसं की एक मजबूत फोर्ट, किल्ला बनून जात होती, कारण की तिथे कोणी आत नव्हतं येऊ शकत. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. आणि सेफ राहत होतं, सुरक्षित राहत होतं सगळी प्रकारच्या अटॅक्स पासून, आक्रमणांपासून, कारण की कोणी पण आत येऊ नव्हतं शकत. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट. कारण की ते जे मजबूत जे भिंती होत्या त्यांनी ते सराउंडेड होतं. ॲज वेल एज बाय द हिल्स बिहाइंड. आणि त्याचबरोबर जे मागचे हिल्स होते, जे पर्वत होते, ते सुद्धा त्यांना सुरक्षा देत होते. तर भिंत, एक साईडला भिंत, एक साईडला पर्वत, तर ते खूप जे आहे सुरक्षित शहर होतं अशा प्रकारचं. सो वी विल रीड द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर इन आवर नेक्स्ट सेशन. फॉर नाव वी विल कंटिन्यू विथ अवर इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपचं आता आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, फाइंड एंटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. एंटोनिम्स पाहिजेत आपल्याला पॅसेज मधनं.
अँटोनिम्स. व्हॉट आर अँटोनिम्स? अँटोनिम्स आर अपोजिट्स. ठीक आहे ना. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट असतात. तुम्ही हे कसं लक्षात ठेवले की हे अँटोनिम म्हणजे काय असतं? पहा, दोन शब्द आहेत इंग्लिशमध्ये, एक आहे अँटोनिम्स आणि एक आहे सिनोनिम्स. ठीक आहे ना. तर सिनोनिम्स म्हणजे असतं पर्यायवाची आणि अँटोनिम्स म्हणजे विपरीतार्थक म्हणजे अपोजिट्स असतात. ह्याला लक्षात ठेवायला की अँटोनिम्स म्हणजे अपोजिट असतात. तुम्ही काय करू शकता की अँटोनिम्स म्हणजे अँटो हा शब्द जो आहे तो अँटी पासून येतो. अँटी, अँटी म्हणजे काय? आपण विपरीत करता घेतो. ठीक आहे ना. तर ह्याच्यापासून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. बघा आता फर्स्ट आहे बॅरेन. बॅरेन आणि फर्टाईल. याचं काय होईल अँटोनिम? फर्टाईल. फर्टाईल म्हणजे उपजाऊ आणि बॅरेन म्हणजे अनुपजाऊ. ऑफेंडेड, प्लीज्ड, कावर्डली, ब्रेव, पीस, वॉर. ठीक आहे ना. म्हणजे युद्ध आणि शांती. सरेंडर, अटॅक. अटॅक म्हणजे कोणावरती? आक्रमण करणार. सरेंडर म्हणजे काय असतं की आपलं जे आहे जसं हत्यार टाकून देणं आपण जे म्हणतो. एक्सपोज्ड, क्लोज्ड. एक्सपोज म्हणजे कुणासमोर सगळं उघडीक होणं. एक्सपोज होऊन जाणं, सगळे समोर येऊन जाणं. आणि क्लोज म्हणजे बंद. आणि डिफेन्सलेस, सेफ. तर हे अशा प्रकारचे आपण अँटोनिम्स बघितले. हे चॅप्टर मध्ये तुमचे आलेले आहेत जे शब्द आहेत ते आहेत. क्वेश्चन नंबर 2 आहे, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मध्ये जे आलेले आहेत सेंटेन्सेस, काही काही चुकीचं लिहिलं आहे, आपल्याला त्यांना करेक्ट करायचंय. जसं पहा, पहिला सेंटेन्स आहे, ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. म्हणजे ट्रॉय जे आहे ट्रेड करत होतं, व्यापार करत होतं कॅटलमध्ये आणि ग्रास म्हणजे गवत मध्ये दुसऱ्या शहरांपासून. तर हे चुकीचं सेंटेन्स कसं होईल? ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन. हे आपण आज वाचलंही होतं की गुड्स अँड ग्रेन मध्ये म्हणजे माल जो असतो आणि ग्रेन अन्नधान्य जे असतं त्याच्यामध्ये ट्रेड करत होतो, व्यापार करत होतो. सेकंड आहे, ड्युरिंग वॉर ट्रोजन्स जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. म्हणजे वॉरच्या वेळेला, जेव्हा युद्धाच्या वेळेला ट्रोजन जे आहे ते काय करते? म्हणजे ट्रॉय मध्ये राहणारे लोक ट्रोजन्स. ठीक आहे ना. ते लोक भिंतीवरनं आपल्या त्या किल्ल्यावरनं उडी मारून दुसरीकडे जात होते. त्यांचे जे सोल्जर्स होते, त्यांचे जे सैनिक होते, टू फाईट द एनिमी. एनिमीज बरोबर, शत्रूंबरोबर लढाई करता. तर याचं सही काय होईल? ड्युरिंग वॉर ट्रोजन्स वुड क्लोज द डोर्स ऑफ द फोर्ट. हे आज आपण वाचलंय की युद्धाच्या समयावरती ट्रोजन जे आहे ते आपले जो किल्ला, जो फोर्ट आहे, महल आहे, त्याचं दार बंद करून देत होते. हेलेन एस्केप्ड विथ मेनेलस. आता हा आपल्याला पुढचा पार्ट आपण पुढच्या सेशन मध्ये वाचणार आहे की हेलेन जी आहे ती मेनेलस बरोबर एस्केप म्हणजे की पळाली. तर ह्याचं राईट काय आहे सेंटेन्स? हेलेन इलोप्ड विथ पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. हेलेन जी आहे ती पॅरिस बरोबर इलोप म्हणजे पळाली, जो की ट्रॉयचा प्रिन्स होता, राजकुमार होता. सी दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स ऑलवेज कम इन युअर एक्झाम. एक्झामिनेशन मध्ये असे येतात. तुम्हाला जो पॅराग्राफ एक येतो, ठीक आहे ना, टेक्स्च्युअल पॅराग्राफ, तर त्याच्याशी रिलेटेड हे असतात की जो पॅराग्राफ दिला हे असे सेंटेन्स काही त्यांनी वेगळे करून दिले. यू हॅव टू रीड द पॅराग्राफ केअरफुली. पॅराग्राफ तुम्हाला वाचावं लागेल आणि त्यानंतर हे सगळे लाईन्स आपण पॅराग्राफ मधूनच घेतले, तर त्या हिशोबे त्यांना करेक्ट करून लिहावं लागेल. द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रोजन्स. ह्यात लिहिले की जी ग्रीक आर्मी होती आणि जे त्याचे हिरो होते नेहमी ऑलवेज डिफिटेड द ट्रोजन्स. ट्रोजन्सला नेहमी हरवत होते. तर ह्याचं काय होईल करेक्ट? समटाइम्स द ग्रीक्स डिफिटेड द ट्रोजन्स अँड समटाइम्स द ट्रोजन्स. तर कधी कधी ग्रीक जे आहे ते ट्रोजनला हरवत होते आणि कधी कधी ट्रोजन्स जे आहे ते ग्रीक्सला हरवत होते. दोघे एकामेकाला म्हणजे कोणी कमी जास्त असं काही नव्हतं, सगळे बराबरीचेच होते. मग आहे बोथ द एनिमीज वर ईगर टू कंटिन्यू फायटिंग. जे एनिमीज होते, दोन्हीकडले जे शत्रू पक्ष होते ते लढाई करता अगदी म्हणजे की कंटिन्यू ठेवाय करता ईगर होते, ते चाहत होते. जेव्हा की काय आहे सही सेंटेन्स? बोथ द आर्मीज वर टायर्ड ऑफ वॉर. ते लोक युद्धांनी थकून गेले. द ट्रोजन्स ऑफ बिंग शट इन देअर सिटी अँड द ग्रीक्स ऑफ लिव्हिंग अवे फ्रॉम होम. तर ट्रोजन जे आहे ते आपल्या शहरमध्ये बंद होऊन थकले आणि ग्रीक जे आहे आपल्या घरापासून दूर होऊन थकलेले होते. ट्रॉय वॉज अटॅक बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग रिच सिटी. ट्रॉय वरती अटॅक झाला कारण की ती एक खूप स्ट्रॉंग सिटी होती आणि समृद्ध शहर होतं म्हणून. पण ऍक्च्युअल काय आहे? ट्रॉय वॉज अटॅक बिकॉज द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू देअर किंग मेनेलस. त्याच्यावरती अटॅक म्हणून झाला होता कारण की जो मेलेनस आहे तो रिव्हेंज घेणं चाहत होता, बदला घेणं चाहत होता. ग्रीक जे आहे ते बदला घेणं चाहत होते आपल्या किंग मेनेलस करता.
लँग्वेज स्टडी पार्ट बघा. अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपण सब्जेक्ट प्रेडिकेट वाचलेला आहे. ठीक आहे ना. सब्जेक्ट म्हणजे ज्याच्या बाबतीत गोष्ट होती सेंटेन्स मध्ये, दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट. आणि बाकीचा हिस्सा तो प्रेडिकेट असतो. पहा, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू टॉय. तर पॅरिस हे एका माणसाचं नाव आहे. सो दिस इज सब्जेक्ट. ठीक आहे ना. अंडरलाईन जे वर्ड आहेत ते सब्जेक्ट आहेत. द ग्रीक्स वेटेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. तर जे ग्रीक होते त्यांनी वाट पाहिली टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय, की ते बदला घे ट्रॉयशी. तर ह्याच्यात काय ग्रीक्स आहे. द ग्रीक आर्मी सेल टू ट्रॉय. तर ह्याच्यात द ग्रीक नाही, ह्याच्यात आर्मीज पण येऊन जाईल. कारण की ग्रीक आर्मीज जे होते ते ट्रॉय पर्यंत गेले. सेल केलं म्हणजे पाण्याने गेले, जहाजाने. सो दीज आर द सब्जेक्ट. नेक्स्ट बघा, द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. द ट्रोजन्स हे झालं, आणि द फायटिंग वेंट ऑन. तर अशा प्रकारचे हे जे आपण पाहतोय हे ऑल दीज आर सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. सो आज आपला जो आजचा आपलं सेशन आहे, आज आपण इथेच फिनिश करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये जो आपला नेक्स्ट जी कहाणी पुढे काय वाढते ती पण पाहूया. टिल देन, बाय. हॅव अ नाईस डे. स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक यू. बाय.